नमस्कार. आजच्या या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला म्हणजे अगदी करिअरपासून ते नात्यांपर्यंत थेट भिडतो. आपण अनेकदा विचार करतो ना की यशाचं नेमकं रहस्य काय. म्हणजे बघा, कष्टाला तर पर्याय नाहीच, पण फक्त कष्ट करून भागत नाही. संवादातली स्पष्टता किंवा क्लॅरिटी यशाची दिशा कशी ठरवते हे आज आपण पुराव्यांसहित समजून घेणार आहोत. तर चला लगेच सुरुवात करूया आणि समजून घेऊया की संवाद आणि विचारांची स्पष्टता प्रगतीसाठी किती निर्णायक भूमिका बजावते. आता आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसतात ना. एखादी व्यक्ती अत्यंत प्रामाणिक असते, खूप मेहनत घेते, तिच्याकडे टॅलेंटची काहीच कमतरता नसते, तरीही ती आयुष्यात एकाच जागी अडकलेली दिसते. त्यांना अपेक्षित यश का मिळत नाही, हा एक असा विरोधाभास आहे जो अनेकदा आपल्याला गोंधळात टाकतो. यामागचं मुख्य कारण त्यांच्या कामात नसतं, तर ते त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीत दडलेलं असतं. अगदी साधा आहे, पण तितकंच गंभीर. आणि इथूनच समोर येतो तो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. या विश्वाचा म्हणजेच युनिव्हर्सचा एक अतिशय साधा पण खूप खोल नियम आहे. जे स्पष्टपणे मागितलं जात नाही ते कधीही दिलं जात नाही. हो, हे अगदी खरं आहे. केवळ मनात इच्छा असून चालत नाही, तर ती इच्छा अतिशय स्पष्ट शब्दात जगासमोर मांडता आली पाहिजे. विश्वाकडून जर काही अपेक्षित परिणाम हवे असतील तर आपल्या मागणीमध्ये 100% स्पष्टता असणं अगदी अनिवार्य आहे. भाग 1. नम्रतेचा भ्रम. लाजाळूपणाला सद्गुण समजण्याची चूक. आपल्या मूळ माहितीत एक अत्यंत मनोरंजक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे. बघा, जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते ना, अरे नाही मी असा नाहीये, किंवा मी पैशासाठी बोलत नाही, तेव्हा ती स्वतःचा स्वाभिमान जपत नसते. युनिव्हर्सच्या दृष्टीने ही चक्क क्लोज्ड एनर्जी म्हणजेच बंद ऊर्जा मानली जाते. हा जो संकोच आहे ना, तो प्रगतीच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा ठरतो. या संकोचामुळे आपणच स्वतःला ब्लॉक करून घेतो. पुढे वळूया. भाग 2. अस्पष्टतेची किंमत. डिफॉल्ट मोडवर जगणे. आपण अनेकदा स्वतःलाच खोट्या आशा देतो. समोरचा माणूस स्वतःहून समजून घेईल असं एक गोड भ्रम आपण बाळगतो. पण खरं सांगू, समोरचा माणूस कधीही स्वतःहून काही समजून घेत नसतो. कठोर वास्तव हे आहे की असं वागल्यामुळे आपल्या भविष्याची सूत्रे आपण दुसऱ्याच्या हातात देतो आणि आपलं आयुष्य एका डिफॉल्ट मोडवर जातं. आणि लक्षात घ्या, युनिव्हर्स अशा डिफॉल्ट वागणुकीला कधीही बक्षीस देत नाही. तिथे फक्त आणि फक्त निराशाच पदरी पडते. आता बघूया भाग 3. करिअर आणि व्यवसायातील स्पष्टता. प्रगतीची कोंडी फोडणे. व्यावसायिक आयुष्यात काही अत्यंत महत्त्वाचे संवाद असतात, जसे की पैसे आणि किंमत, कामाच्या अपेक्षा, डेडलाईन्स, जबाबदाऱ्या, पगार किंवा नोकरीतील भूमिका. पण लोक सहसा हे संवाद टाळतात. आणि मग होतं काय? हे संवाद टाळल्यामुळे वर्षामागून वर्षे त्याच पगारावर, त्याच दबावाखाली आणि शून्य प्रगतीसह काम करत राहावं लागतं. हे न झालेले संवादच व्यावसायिक अपयशाचं मुख्य कारण ठरतात. व्यवसाय करणाऱ्या अनेक लोकांचं आपण पाहतो, ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम करतात. पण गंमत बघा, इतकं भारी काम करूनही जेव्हा पैशांबद्दल बोलायची वेळ येते, डील क्लोज करण्याची वेळ येते, तेव्हा अचानक त्यांची दातखिळी बसते. ही भीती त्यांच्या खऱ्या क्षमतेला मारक ठरते. जोपर्यंत स्वतःची आर्थिक किंमत अगदी स्पष्टपणे सांगण्याची हिंमत आपण दाखवत नाही, तोपर्यंत व्यवसायात अपेक्षित वाढ होणे जवळजवळ अशक्यच असते. आता थोडं वैयक्तिक आयुष्याकडे येऊया. भाग 4. नात्यांमध्ये सीमा निश्चित करणे. वाईट लोकांचा गैरसमज. नात्यांमधली ही अस्पष्टता म्हणजे नेमकं काय असतं? मनात तर भरपूर भावना असतात, पण समोरच्याकडून काय अपेक्षा आहेत हे अजिबात स्पष्ट नसतं. आपल्याला आदर हवा असतो, पण तो कधी स्पष्टपणे मागितला जात नाही. प्रेम तर असतं, पण वागणुकीच्या कोणत्याच सीमा म्हणजे बाउंड्रीज ठरलेल्या नसतात. आणि जेव्हा आपण स्पष्टपणे आदर मागत नाही किंवा सीमा आखत नाही, तेव्हा हळूहळू समोरचा माणूस नकळतपणे आपलं नियंत्रण घेऊ लागतो. आपण अनेकदा एक तक्रार ऐकतो, अरे लोक खूप वाईट आहेत आजकाल. पण मूळ स्रोतातला हा मुद्दा खरोखर डोळे उघडणारा आहे. लोक मुळात वाईट नसतात. वास्तव हे आहे की जे लोक स्वतःबद्दल अस्पष्ट असतात आणि ज्यांचं स्वतःच्या अशा काही ठोस सीमा नसतात ना, अशाच लोकांचं सर्वात जास्त शोषण होतं. जेव्हा समोरच्याला समजतं की इथं कोणतीही ठाम भूमिका नाहीये, तेव्हा तिथे गैरफायदा घेतल्या जाण्याची शक्यता आपोआप वाढते. आता वळूया अंतिम टप्प्याकडे. भाग 5. युनिव्हर्सचा स्पष्टतेचा नियम. ओपन एनर्जीची ताकद. तर मग ह्या सगळ्यावर अंतिम उपाय काय आहे? विश्व म्हणजे युनिव्हर्स नेहमी अशाच ऊर्जेला सकारात्मक प्रतिसाद देते, जी पूर्णपणे ओपन, स्पष्ट, प्रोफेशनल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठाम असते. नम्र असणं नक्कीच चांगलं आहे, पण नम्रतेसोबतच स्वतःच्या मुद्द्यावर ठाम राहता येणं तितकंच गरजेचं आहे बरं का.
जे लोक सभ्य असतात पण ठाम नसतात त्यांना अपेक्षित फळ कधीच मिळत नाही. समाजात 2 प्रकारच्या ओळखी असतात. अनेक लोक अतिशय सभ्य आणि नम्र असतात पण ते स्पष्ट नसतात. त्यामुळे समाज त्यांना फक्त चांगले लोक म्हणून ओळखतो. पण जे लोक स्पष्ट आणि ठाम असतात ना, त्यांना समाज महत्त्वाचे मानतो. हे लक्षात घ्या की आयुष्य केवळ चांगुलपणावर चालत नाही, तर ते स्पष्टतेवर आणि महत्त्वाचे असण्यावर चालते. हा फरक समजून घेणं प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत भेदक प्रश्न उरतो, ज्याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. जेव्हा स्पष्ट बोलायची वेळ येते तेव्हा निर्माण होणारी ती शांतता खरोखरच आपली नम्रता असते की केवळ बोलण्याची भीती? कारण युनिव्हर्सचा नियम एकच सांगतो, जे बोलता येतं तेच वाढतं, बाकी सर्व काही हळूहळू मागे पडतं आणि संपून जातं. त्यामुळे स्वतःच्या गरजा आणि अपेक्षा ओळखा आणि त्या अत्यंत स्पष्टपणे जगासमोर मांडा.